हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आम्ही बनवतोय पावभाजी. टेस्टी पावभाजी. टेस्टी झाल्यावरती कळेल आमची पावभाजी टेस्टी झाली आहे की नाही. आज आम्ही बनवतोय पावभाजी. त्यासाठी आम्ही कुकर लावलेला आहे. कुकर आमचा ऑलरेडी झालाय. कुकर मध्ये आम्ही लावलंय बटाटे, फ्लॉवर, हा बस एवढंच लावलंय. चांगलाच वाफ खाली आणि हे सगळे चिल्लर पार्टी आमचे शेजारी आहेत. दिसा जरा प्लीज, सुंदर चेहरे दाखवा. हा हे बुटका नाही दिले. एक आमचं प्रोडक्शन आहे. प्रोडक्शन आहे घरचं अभिरत. पावभाजीसाठी गॅस चालू केलाय. गॅस कमी आमच्याकडे आणि आम्ही करतोय टाइम. आपण तेल टाकूया. तेल टाकूया थोडंसं पावभाजीला मस्त. बस थोडं अजून तेल टाकून बस का. ती हेड शेफ आहे, मी लर्निंग शेफ आहे म्हणून शेफ. पण माझी असिस्टंट नाहीये, असिस्टंट मी होते. आता फक्त मला एकदा पावभाजी चांगली जमल्यामुळे ती मला असं म्हणते की मी चांगलं करते. चिकन पण छान केलं. हा पहिल्यांदा मग तेच मला विचारून करायला लागतं अजून पण. म्हणजे हे बघा ते बघा, एवढं वाचका तेवढं वाचका. त्याला कांदा टाकायचा नाही, अद्रक लसूण करायचं. अद्रक लसूणची पेस्ट आम्ही ऑलरेडी टाकली मिक्सरमध्ये, फक्त बारीक करायची. कांदा टाकलाय, कांदा चिरून घेतलाय बारीक. मीठ टाकलं. हा वाईट काय तर आता आम्ही टाकतोय त्यात अद्रक लसूणाची पेस्ट, जी घरीच बनवली आम्ही. आमच्या सासूबाई म्हणतात की घरचीच चांगली लागते, बाहेरची आणू नका, म्हणून आम्ही घरचीच बनवली. मस्त छान परतून घ्यायची. कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे आणि त्यात आपण टाकू टोमॅटोची पेस्ट. टोमॅटो बारीक कापून टाकले तरी चालतात, पण आम्हाला आळस आला होता म्हणून आम्ही पेस्ट करून टाकली. कुकरला टाकला होता ना, तो असा नुसता शिजला आणि आखात राहिला, त्याचा कलरच नाही आला त्याच्यात भाजीमध्ये. मग मी परत ताईंना थोडं म्हटलं की थोडं खिसून कांद्यातच टाका. त्याच्यात आम्ही बीट टाकलं. आता थोडंसं मिक्सरला लावून किसून टाकलं तरी चालतं, पण आम्ही मिक्सरला लावून टाकलं की ज्याने कलर छान येतो. डायरेक्ट कुकरला घातलं तरी चालतं, पण कलर थोडासा लाईट पेंट होऊन जातो त्याचा, म्हणून आम्ही डायरेक्ट तेलात टाकलं. बघू शकता तुम्ही. वाव काय कलर आला. सासूबाई खुश होतील एकदम. बारीक कापलेली शिमला मिरची पण कुकरला टाकली तर चालून जाते, पण खूपच बारीक होऊन जाते, म्हणून आम्ही बारीक कापून टाकलं. तर छान परतून झाल्यावर आपण बाकीच्या भाज्या मॅश करून टाकूया. ते घेऊन आमचं मॅशर जरा खराब झाल्यामुळे आम्ही आमच्या चमच्याने जुगाड केलं आहे मॅश करायचं. छान मॅश झालं, छान मॅश झालं. काही जण म्हणते मी काय पावभाजी आहे का, पण आमच्या घराचीच आवडते. जरा रबरबीत काय म्हणतात त्याला, खडबडीत पट करायला पाहिजे. आज पावभाजी करण्यामागचं एक काम म्हणजे गॅस संपणार आहे, म्हणून आम्ही शॉर्टकट होतो. टाकलं पाणी. हो बघू शकता कलर सुंदर कलर. अजून जरा हलवते. नाईस कलर भेटला तर आपण अजून बीट टाकू. आलाय कलर आलाय, छान आलाय. मीठ टाकलंय का आपण? नाही टाकलं. मीठ शेवटी टाकलं तर चालेल, कारण बटर ॲड करणार आहे. आमचं बाळ काय करते बघू दे, नंतर मी एखादं बघ. छान शिजली की अजून कलर येईल तिला. बस. येस, स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून. भाकरी केली छान मध्ये. पप्पा पाव खात नाही, पावभाजी खात नाहीत, म्हणून आम्ही भाकरी केली. सकाळचं कालवण आहे त्यांच्यासाठी. थोडासा भात लावलाय. आपण पावभाजी मस्त पैकी. अभिरत पण खाणार. पाव कट करून ठेवू आपण, म्हणजे पटपट पटपट भाजून देतो बटरमध्ये. एकदम पावभाजी आपण कलर बटर आणि भात. पाव भाजू आपण आता मस्त. पावभाजी आली.
आजची लाईट लावू का शिवाजी महाराजांची? कोणती व्हिडिओ चालू आहे त्याच्यातच सांग काय लावून काय नाही. अच्छा असं आहे का? ताट घे तुला. पावभाजी नेली बनव पावभाजी आज अभिराज पण पावभाजी खाणार आहे आमचा आज. उचल बाहेर. गरम झाली ती लई. बाहेर नाही म्हणते मी, गरम बंद. पकडायला लागलं काहीतरी. इकडे 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 आहे पकडायला. काय पण बोलते? नाही अजून काही काहीतरी काय पाहिजे. नाही तो खात नाहीये ना. सांडू नको बाबा. गुरु गुरु गुरु. काय?